नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पॅरिस पॅरालिम्पिक 2024च्या खूप महत्त्वाचे 20 MCQ प्रश्न आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। आणि मित्रांनो, खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 1000 लाईक ठेवलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच 1000 लाईक पूर्ण करताल। तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण पॅरिस पॅरालिम्पिक 2024 विषयी शॉर्टमध्ये काही माहिती पाहून घेऊयात। तर आवृत्ती यावेळीची 17वी होती, लक्षात ठेवा। कार्यक्रम होता 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान, लक्षात ठेवा। आणि स्थळ पॅरिस फ्रान्समध्ये होते। आणि ब्रीदवाक्य काय आहे? गेम्स वाईड ओपन आणि शुभंकर म्हणजेच मॅस्कॉट आहेत फ्रीजेस। आणि एकूण खेळ किती होते? 22 खेळ होते एकूण। आणि उद्घाटन समारंभ कोठे होता? तर प्लेस दे ला कॉनकॉर्ड आणि चॅम्प्स एलिसिस। आणि समारंभ कोठे झाला? तर स्टेड दी फ्रान्स स्टेडियम पॅरिसमध्ये झालेला आहे। आणि यानंतर पुढील माहिती आहे, उद्घाटन समारंभातील भारतीय ध्वजवाहक कोण होते? तर सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव होते। तर ते भालाफेक आणि शॉटपुट मधील खेळाडू होते। आणि यानंतर समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहक कोण होते? तर प्रीती पाल धावपट्टू आणि हरविंदर सिंग तिरंदाज होते, लक्षात ठेवा। यानंतर पुढील माहिती आहे, भारतातील खेळाडूंचा समावेश किती होता? तर 84 खेळाडू होते, 52 पुरुष आणि 32 महिला होत्या, लक्षात ठेवा। आणि भारताने किती खेळांमध्ये भाग घेतला होता? तर 12 खेळांमध्ये भाग घेतला होता। तर आपला भारत देश 3 नवीन खेळांमध्ये सामील झाला आहे। तर कोणते आहेत 3 नवीन खेळ? पॅरा सायकलिंग, पॅरा रोईंग आणि ब्लाइंड जुडो, लक्षात ठेवा मित्रांनो। आणि भारताचे शेफ डिमिशन कोण होते? सत्यप्रकाश सांगवान होते। आणि पहिले पदक कोणी जिंकले भारतासाठी? अवनी लेखरा यांनी, शूटर होत्या त्या, आणि सुवर्ण पदक जिंकलेले आहे। आणि अंतिम पदक कोणी जिंकले? तर नवदीप सिंग यांनी भालाफेक मधून सुवर्ण पदक जिंकलेले आहे, लक्षात ठेवा। तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकलेली आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, चीन या देशाने जिंकलेले आहे। तर पुढील प्रश्न आहे, पॅरालिम्पिक गेम्स 2024 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। पुढील प्रश्न आहे मित्रांनो तिसरा, तर उन्हाळी पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये भारतीय खेळाडूंनी किती खेळांमध्ये भाग घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 12 खेळांमध्ये भाग घेतलेला आहे, लक्षात ठेवा। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। यानंतर चौथा प्रश्न, पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी 2 सुवर्ण पदके जिंकणारी पहिली महिला कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अवनी लेखरा बनलेली आहे। कोण बनलेली आहे? अवनी लेखरा। तर याविषयी आपण माहिती देखील पाहून घेऊया। तर अवनी लेखरा हिने पॅरिस 2024 पॅरालिम्पिक मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल शूटिंग SH1 स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेले आहे। तर यासह खेळांच्या इतिहासात 2 सुवर्ण पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरलेली आहे। तर तिने टोकियो 2020 येथे महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग इव्हेंट SH1 मध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे। तर अवनी ही भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया यांच्यानंतर खेळांमध्ये 2 सुवर्ण पदके जिंकणारी दुसरी भारतीय ठरलेली आहे। नंतर प्रश्न आहे पाचवा, तर हरविंदर सिंग पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये तिरंदाजीच्या इतिहासात सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय पॅरा ॲथलीट ठरला आहे। तर तो भारतातील कोणत्या राज्यातील आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, हरियाणा या राज्यातील आहे। तर यानंतर मित्रांनो सहावा प्रश्न आहे, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील पॅरा बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत नितेश कुमारने कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, सुवर्ण पदक जिंकलेले आहे। कोणते पदक? सुवर्ण पदक। यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये माहिती देखील पाहून घेऊया। तर नितेश कुमारने पॅरिस 2024 पॅरालिम्पिक मध्ये पॅरा बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलेले आहे। तर नितेश कुमार हा भारतातील हरियाणा या राज्यातील आहे। तर यानंतर सातवा प्रश्न, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील पुरुष भालाफेक F64 स्पर्धेत सुमित अंतिलने कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, सुवर्ण पदक जिंकलेले आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया। तर भारताच्या सुमित अंतिलने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भालाफेक F64 स्पर्धेत 70.59 मीटरच्या पॅरालिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकलेले आहे। तर सुमित अंतिल हा भारतातील हरियाणा या राज्यातील आहे। तर यानंतर आठवा प्रश्न,
तर धरमबीरने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकलेले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर 9वा प्रश्न, शरद कुमारने पॅरिस 2024 पॅराऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रौप्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? रौप्य पदक जिंकलेले आहे. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 10वा. तर पॅरिस 2024 पॅराऑलिम्पिक मध्ये भारताच्या सचिन सर्गेराव खिलारी याने पुरुषांच्या शॉटपुट F स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रौप्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? रौप्य पदक. तर यानंतर 11वा प्रश्न राहील, पॅरिस 2024 पॅराऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटन मधील पुरुष एकेरी SL4 प्रकारात सुहास याथिराजने कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रौप्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक जिंकलेले आहे? रौप्य पदक. तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती देखील पाहून घेऊयात. तर सुहास हा भारतातील कर्नाटक या राज्यातील आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रीती पालने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या T35 100 मीटर स्पर्धेत आणि T35 200 मीटर स्पर्धेत कोणते पदक जिंकून इतिहास रचलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कांस्य पदक जिंकून. कोणते पदक जिंकून? कांस्य पदक. यानंतर पुढील प्रश्न आहे, निशात कुमारने पुरुषांच्या उंच उडी T47 प्रकारात कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रौप्य पदक जिंकलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणते पदक? रौप्य पदक. आणि हिमाचल प्रदेशच्या निशात कुमारने पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये पॅरा ॲथलेटिक्स मध्ये भारतासाठी 3रे आणि एकूण 7वे पदक जिंकलेले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे खूप. यानंतर 15वा प्रश्न आहे मित्रांनो, ज्योती बेरवाल हिने अंडर-20 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये महिलांच्या 76 किलो गटात कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर 16वा प्रश्न, पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये प्रवीण कुमारने उंच उडी T64 स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर यानंतर मित्रांनो याविषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया. तर प्रवीण कुमार हा भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील खेळाडू आहे. तर यानंतर मित्रांनो 17वा प्रश्न आहे, पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मधील पुरुष भालाफेक F41 अंतिम स्पर्धेत नवदीप सिंगने कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर यानंतर 18वा प्रश्न, तर पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने पदक तालिकेत कोणते स्थान पटकावले आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 18वे स्थान पटकावलेले आहे. कोणते स्थान? तर 18वे स्थान. यानंतर प्रश्न आहे 19वा, तर पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 29 पदके जिंकलेली आहेत. तर आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारताने 7 सुवर्ण पदके, 9 रौप्य पदके आणि 13 कांस्य अशी एकूण 29 पदके जिंकलेली आहेत. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची माहिती आहे. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिला होता. तुम्ही जर व्हिडिओ मन लावून पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि पुढील प्रश्न तुमच्यासाठीच ठेवलेला आहे. तर प्रश्न असा आहे, पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी 2 सुवर्ण पदके जिंकणारी पहिली महिला कोण बनलेली आहे? तर याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.